वेलकम टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे आपल्या साहित्य विवर या युट्यूब चॅनलवर. आणि आज आपण महाराष्ट्र गट ब संयुक्त पूर्व परीक्षा होती यामध्ये आलेले इतिहासाचे प्रश्न अनालिसिस करणार आहोत. ते प्रामुख्याने इथे तुम्हाला इतिहासाचे प्रश्न दिसणार आहेत जे म्हणजे ग्रुप बी एक्झाम मध्ये विचारले गेलेले आहेत. याच प्रकारे आपण भूगोलाचे प्रश्न आहेत, पॉलिटीचे प्रश्न आहेत, इकॉनॉमिक्सचे आहेत आणि विज्ञानाचे आहेत. प्रत्येक सब्जेक्ट आपण अशाच पद्धतीने कव्हर करणार आहोत. तर ग्रुप बी एक्झाम मध्ये आलेले हे प्रश्न आहेत आणि याचं डिटेल एक्सप्लेनेशन, डिटेल अनालिसिस आपण इथे करणार आहोत. पेपर बद्दल सांगायचं झालं तर या पेपरमध्ये एकूण 100 प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. एका तासाचा पेपर असतो आणि एका तासामध्ये जवळजवळ 100 प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात. तर प्रश्न कशा पद्धतीने सोडवावे, कशा पद्धतीने ट्रिक वापराव्या आणि फास्ट कशा पद्धतीने आपण प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो ते सुद्धा मी तुम्हाला इथे सांगणार आहे. तर ही जी एक्झाम आहे ती आपण बघतो 2024चा हा पेपर होता, परंतु तो झाला 2 फेब्रुवारी 2025 मध्ये आणि त्यामध्ये आलेले हे प्रश्न आहेत. तर आपण इथे प्रश्नांचं अनालिसिस करूया. महत्वाची गोष्ट, तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून तुम्हाला काय होईल, नोटिफिकेशन मिळत जातील. समोर सुद्धा येणारे जे काही व्हिडिओ असतील त्याच्या सुद्धा नोटिफिकेशन मिळतील. याशिवाय आपण पोस्ट हे एक सेक्शन आहे, त्यामध्ये आपण दररोज प्रश्नांचा सराव करत असतो. तिथे सुद्धा तुम्ही प्रश्न सोडवू शकता. या प्रश्नाची पीडीएफ म्हणजे हे जे आपण आज प्रश्न घेणार आहोत याची जर तुम्हाला पीडीएफ पाहिजे असेल तर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तिथे मी याची पीडीएफ करून टाकून देईल. याशिवाय लोकसत्ता हा जो पेपर असतो तो सुद्धा आपण दररोज आपल्या टेलिग्राम चॅनलला अपलोड करत असतो. तर अधिक माहितीसाठी तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि नोटिफिकेशनसाठी सुद्धा टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. आणि बाकीचे सुद्धा जे काही लेक्चर आपण घेतलेले आहेत त्याच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये मिळून जातील. अशा प्रकारे ही काही माहिती तुम्हाला सांगितली. चला तर मग आता वेळ न गमावता आपण आजच्या आपल्या भागाला सुरुवात करूया. आजच्या आपल्या भागाला आपला आजचा पहिला इतिहासाचा प्रश्न आहे. म्हणजे इतिहासाच्या प्रश्नांपैकी आपण बघतो, खालीलपैकी योग्य विधानाच्या पर्यायाची निवड करा. विधाने दिलेली आहेत, त्यामध्ये योग्य पर्याय कोणता आहे ते आपल्याला शोधायचं आहे. योग्य विधान कोणतं आहे ते आपल्याला शोधायचं आहे. तर पहिलं विधान आहे, भारतात पहिली सुती कापडाची गिरणी मुंबई येथे सुरू झाली. दुसरं विधान आहे, भारतात पहिली तागाची गिरणी रिषा येथे सुरू झाली. तिसरं विधान आहे म्हणजे सी आहे, भारतातील पहिली सुती कापड गिरणी कावसजी नानाभाई यांनी सुरू केली. आता हे 3 विधानं दिलेले आहेत आणि यामध्ये योग्य पर्याय कोणते आहेत ते आपल्याला निवडायचे. योग्य विधान कोणते आहेत ते आपल्याला निवडायचे आहेत. ऑप्शन पाहू, ऑप्शन मध्ये काय उत्तर दिलेले आहे. एक नंबर दिलेला आहे ए आणि सी करेक्ट, बरोबर आहे. 2 नंबर मध्ये सांगितलंय ए आणि बी, बरोबर आहे. 3 नंबर मध्ये सांगितलेलं आहे बी आणि सी, बरोबर आहे. आणि 4 नंबर मध्ये सांगितलंय ए बी सी, बरोबर आहे. तर यामध्ये आपण बघतो की आता आपण काय करणार आहोत, अनालिसिस करणार आहोत. तुम्हाला उत्तर मिळालं का? तर याचं योग्य उत्तर काय आहे तर ते आपण पाहू. तर पहिलं विधान जे काय सांगते, भारतात पहिली सुती कापडाची गिरणी मुंबई येथे सुरू झाली. तर हे विधान जे आहे ते कसं आहे, योग्य आहे. कारण भारतात पहिली सुती कापड गिरणी मुंबई येथे सुरू झाली होती 1854 मध्ये, बरोबर आहे. दुसरं विधान काय सांगते, भारतात पहिली तागाची गिरणी रिषा येथे सुरू झाली. हे सुद्धा विधान बरोबर आहे. आणि तिसरं विधान आहे, भारतातील पहिली सुती कापड गिरणी कावसजी नानाभाई दावर यांनी म्हणजे कावसजी नानाभाई यांनी सुरू केली. हे सुद्धा विधान कसं आहे, बरोबर आहे. म्हणजे तिन्ही विधान बरोबर आहे. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर काय होते, तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 4 ए बी सी. तर आता आणखी ऍडिशनल माहिती आपण इथे पाहू. भारतात पहिली जी सुती कापड गिरणी होती ती 1854 मध्ये सुरू झाली होती आणि ती मुंबईमध्ये सुरू झाली होती, म्हणून लक्षात ठेवा. आता पुढे आयोग काय करू शकतो, मुंबईच्या ठिकाणी वेगळं बंगाल किंवा बिहार किंवा कुठलाही प्रांत देऊ शकतो. अशा प्रकारे फसगत करू शकतो, कारण आता प्रश्न विचारलेला आहे म्हणून तुम्हाला माहितीच पाहिजे. मुंबईमध्ये पहिली झाली 1854 मध्ये. नंतर मग तागाची गिरणी कुठे झाली तर बंगाल प्रांतात सुरू झाली 1855 मध्ये. 54 मध्ये झाली कापडाची, 55 मध्ये बंगाल प्रांतामध्ये. इथे लक्षात ठेवा कुठे झाली, हे बंगाल प्रांतामध्ये झाली, म्हणून उलट सुलट सुद्धा प्रश्न विचारू शकतात. नंतर तिसरं जे स्टेटमेंट आहे तर तिसरं सुद्धा स्टेटमेंट कसं आहे, बरोबर आहे. कारण आधुनिक वस्त्र उद्योगाचे जनक म्हणून कावसजी नानाभाई दावर यांना ओळखण्यात येते. म्हणून हे जे आहेत हे तिन्ही जे सेंटेन्स आहेत, विधानं जे आहेत ते बरोबर आहे. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, ए बी सी हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. जे दिलेले विधान असतं त्यांना बरोबर घेऊन चालायचं असतं. जर तुम्हाला अॅक्युरेट माहिती नसेल अशा वेळेस तुम्हाला काय करायचं असेल आणि उत्तर एक तुक्का लावायचं असेल तर जास्तीत जास्त विधाने बरोबर घेऊन चालायची असतात. आणि इथे पूर्ण स्टेटमेंट आहेत आणि हे आपल्याला माहितीच पाहिजे इतिहासामध्ये. आणि पहिल्याच गोष्टी विचारलेल्या पहिल्या, तर आपल्याला एवढा अभ्यास असायला पाहिजे की आपल्याला पहिल्या गोष्टी माहिती पाहिजे. ठीक आहे. आता आपण दुसरा प्रश्न पाहू.
दुसरा प्रश्न आहे, कोल्हापूर येथील 27व्या फलटण येथील हिंदी शिपायांनी खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वाखाली 31 जुलै 1857 बंड केले होते? आता ऑप्शन पाहू, प्रश्न समजला असेल. तर इथे 1857 रिलेटेड आहे. 1857 वर हमखास प्रश्न असतो, म्हणजे असतोच. ग्रुप बी ला हमखास असतो, म्हणून हा टॉपिक एकदम क्लिअर करून ठेवा इतिहासाचा. तर बघा, यामध्ये ऑप्शन आहेत रामजी शिरसाट, नानासाहेब पेशवे, रंगो बापूजी आणि भीमा नाईक, असे 4 ऑप्शन दिलेले आहेत. आणि आता पुढे पण ऑप्शन आहेत की यापैकी उत्तर काय आहे, की त्यांनी विचारलेलं आहे की कोल्हापूर येथील 27व्या फलटण येथील हिंदी शिपायांनी खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वाखाली विचारलेले आहेत. आणि एवढे सारे ऑप्शन दिलेले आहेत, 4 ऑप्शन दिले. आता त्यामध्ये सुद्धा आणखी ऑप्शन आहेत, जसं ए आणि बी, नंतर दुसरं ऑप्शन बघतो बी आणि ब आणि क बरोबर आहे, तिसरं ऑप्शन आहे ब क ड बरोबर आहे, आणि चौथं ऑप्शन आहे फक्त अ बरोबर आहे. आता तुम्हाला काही तुक्का सांगते किंवा ट्रिक सांगते, या प्रश्नाचं उत्तर काय असेल. ज्यावेळेस नेतृत्व केलं असेल तर नेतृत्व करणारा कोणीतरी एक असेल, त्याच्या अंडर आणखी काही लोक असू शकतात, किंवा तर आपण बघतो इथे डायरेक्ट आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळते, कोणीतरी नेतृत्व करणारा एकच असू शकते आणि त्याच्याबरोबर मी तसं त्याचे सहकारी वगैरे असू शकते, असं मी तुम्हाला सांगितलं. तर या प्रश्नाचं उत्तर आहे, तुम्हाला माहिती नसेल अशा वेळेस तुम्ही काय उत्तर देऊ शकता, तर एकच कोणी तरी असणार आहे आणि आपल्या उत्तरामध्ये कोणीतरी एकच आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक अ. कोणता ऑप्शन क्रमांक म्हणजे रामजी शिरसाट हे याचं उत्तर आहे. आता हे मी तुम्हाला तुक्का सांगितला, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 हे याचं उत्तर होईल. परंतु आता तुम्हाला इन्फॉर्मेशन सुद्धा पाहिजे, कारण 1857चा उठाव हा एक नॉलेजच्या बेसवर सोडवणारा आणि याआधी भरपूर प्रश्न विचारलेले आहेत, त्या प्रश्नामधूनच PYQ मधून तुमचा भरपूर एरिया कव्हर होतो. तर इथे आता प्रश्न आपण समजून घेऊ, अनालिसिस करू प्रश्नाचं काय उत्तर आहे आणि कशा पद्धतीने आहे, आणि आणखी डिटेल माहिती घेऊ, जेणेकरून तुम्हाला पुढे सुद्धा प्रश्न पडला तर त्याचं उत्तर देता येईल. तर बघा, इथे काय सांगितलेलं आहे, कोल्हापूर येथील सांगितलेलं आहे. आता रामजी शिरसाट हे कोल्हापूरचे होते हे आपल्याला माहिती आहे, म्हणजे कोल्हापूर येथे तिथून त्यांनी उठावाला सुरुवात केली होती. नंतर आपण बघतो नानासाहेब पेशव्यांबद्दल तर आपल्याला हमखास माहितीच पाहिजे, राज्यसेवा प्रिलिम्स असो, मेन्स असो, त्याच्यानंतर कंबाईन, ग्रुप सी, ग्रुप डी यामध्ये ऑलरेडी खूप प्रश्न पडलेले आहेत. तर नानासाहेब पेशवे जे आहेत ते कानपूर उठावाचे नेतृत्व त्यांनी केलं होतं, आणि त्याच्यामध्ये आपण बघतो की त्याच्यानंतर जेव्हा त्यांनी बंड केलं होतं आणि त्यांनी आश्रय कुठे घेतला होता त्यावर सुद्धा प्रश्न विचारतात, जसं त्यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला होता. रंगो बाबूजी गुप्ते होते, हे 1857च्या उठावामध्ये त्यांनी भाग घेतला होता, पण तो कुठून त्यांचा सहभाग होता, सातारा इथून होता. आणि भीमा नाईक हे सातपुडा भागामध्ये सक्रिय होते. तर अशा प्रकारे आपण बघतो की कोल्हापूरशी रिलेटेड एकच व्यक्ती होते यामध्ये, रामजी शिरसाट. आणखी यावर आधारित भरपूर प्रश्न विचारलेले आहे, की समजा नागरी उठाव आहे त्याची सुरुवात कुठून झाली, तर नागरी उठावाची सुरुवात आपण प्रामुख्याने बघतो बंगाल आणि बिहार प्रांतातून झाली, कारण प्लासीची लढाई असो किंवा बक्सरची लढाई असो किंवा बाकीच्या ज्या लढाया आहेत त्याची सुरुवात बंगाल प्रांतातून, बिहार आणि बंगाल प्रांतातून आपल्याला पाहायला मिळते. तर ही काही ऍडिशनल गोष्टी मी तुम्हाला सांगितली. या व्यतिरिक्त 1857च्या उठावाबद्दल आपण काही महत्वाच्या गोष्टी सुद्धा समजून घेणार आहोत, की 1857चा उठाव तेव्हा झाला होता, त्यावेळेस त्याचे काय काय कारण होते त्यावर सुद्धा प्रश्न पडतात. तसं आपण बघतो त्याचे काही आर्थिक कारण होते, काही राजकीय होते, काही सामाजिक, काही लष्करी आणि काही तत्कालीन कारण होतं. जसं आर्थिक, जसं आपण बघतो की त्याच्यामध्ये इनाम कमिशन आलं होतं, त्याच्यानंतर शेतीचं व्यापारीकरण झालं होतं, आर्थिक निस्सारण आपण बघतो, त्याच्यानंतर भीषण दुष्काळ सुद्धा होता. या आर्थिक कारणामुळे आर्थिक कलह त्यांच्यामध्ये होता आणि एक म्हणजे असंतृप्तता आहे किंवा असंतोषाचे वातावरण होतं. नंतर राजकीय कारण काय असू शकतात, की दत्तक विधान नामंजूर होतं, नंतर ज्या काही उपाध्या आहेत किंवा पेन्शन आहेत ते रद्द करण्यात आलं होतं, आणि अवध राज्यावर सुद्धा ताबा करण्यात आला होता, किंवा तैनाची फौज आहे किंवा कंपनीची विस्तारीकरण धोरण आहे. यामुळे हे काही राजकीय कारण आपल्याला 1857च्या उठावाची पाहायला मिळतात. नंतर काही सामाजिक कारण होतं, जसं सतीबंदीचा जो कायदा आणला होता 1829 मध्ये, राजा रायमोहन राय होते आणि लॉर्ड बॅटिंग होते, यांनी त्यासाठी प्रयत्न केले होते. नंतर विधवा पुनर्विवाह कायदा सुद्धा आला होता 1856चा. त्यामुळे जे लोक होते ते एक तर एवढे शिक्षित नव्हते आणि त्यांना असं वाटत होतं की हे सगळं जे आहे आपल्या धार्मिक गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व्ह करत आहे, तर त्याचा सुद्धा एक त्यांच्या मनामध्ये द्वेष होता. त्याच्यानंतर ख्रिश्चन मिशनऱ्यांचं कार्य होतं किंवा धार्मिक कर होतं किंवा काळे गोरे अशी वागणूक होती, काळ्यांना वेगळी वागणूक, गोऱ्यांना वेगळी वागणूक, म्हणजे काळे म्हणजे कोणते इंडियन आणि गोरे म्हणजे कोणते ब्रिटिश असं आपण म्हणू शकतो. आणि त्यांनी म्हटलं होतं टिळक वगैरे लावायचा नाही, म्हणजे तिलक लावायचं नाही, अशा काही कारण होते की त्यांना असं वाटतंय की हे आपल्या धार्मिक गोष्टींमध्ये हस्तक्षेप करतायत, म्हणून
ते काही सामाजिक कारण होते जे 1857च्या उठावाचे आपल्याला पाहायला मिळतात. नंतर काही लष्करी कारण होते. लष्करी कारणांमध्ये आपण बघतो की जसं वेल्लोर शिपायांचा उठाव आहे जो 1806 मध्ये झाला होता. नंतर हिंदी सैनिकांमध्ये काहीतरी असंतोष आहे आणि सुभेदारापेक्षा वरचं पद नव्हतं, यांना जे होते सगळे खालचे पद होते, त्यांना पगारही नव्हता आणि अशी भेदभावपूर्ण वागणूक दिली जात होती. हे काही लष्करी कारण होते 1857च्या उठावाची. त्याच्यानंतर काही तत्कालीन कारण असते, यावर सुद्धा प्रश्न पडलेला आहे, म्हणून मी तुम्हाला डिटेलपणे सगळ्या गोष्टी सांगत आहे. जसं तत्कालीन कारणामध्ये आपण बघतो रॉयल एनफिल्ड जे होतं, म्हणजे ही जी बंदूक आहे त्याच्यामध्ये काडतूस होतं, त्याला गाय आणि डुकराची चरबी असा त्याचा वापर होत असे असं असंतोष पसरला होता. असे काही तत्कालीन कारण सुद्धा होते आणि या तत्कालीन कारणामुळेच मंगल पांडे यांनी ते ऍक्टिव्ह झाले होते आणि त्यांनी सुद्धा या 1857च्या उठावामध्ये चांगल्या प्रकारे नेतृत्व केलं होतं. 1857चा जो उठाव आहे त्याबद्दल तुम्हाला डिटेलपणे माहिती पाहिजे, कारण यावर प्रश्न हमखास पडतात म्हणजे पडतात. या व्यतिरिक्त याचे 1857च्या उठावाचे काय परिणाम आहेत यावर सुद्धा प्रश्न पडलेले आहेत. जसं 1857च्या उठाव त्याचे काय काय परिणाम झाले आपण बघतो की कंपनी शासनाचा इथे शेवट झाला. मग 1858चा कायदा आला, त्याच्यामुळे जी ब्रिटिश म्हणजे जी सत्ता होती भारतातील कंपनीच्या हातामध्ये ती ब्रिटिश पार्लमेंटच्या हातामध्ये गेली. नंतर भारतीयांना प्रशासनामध्ये नोकऱ्या दिल्या गेल्या पण जास्त प्रमाणात नाही, कमी प्रमाणात दिल्या गेल्या आणि याचीच प्रेरणा घेऊन एक स्वातंत्र्याची प्रेरणा मिळाली. त्याच्यानंतर सैन्याची पुनर्रचना करण्यात आली. त्यात सैन्य काय होतं, आधी जे होतं खूप जास्त प्रमाण होतं, पण आता काय केलं त्यांनी बंगाल प्रांतामध्ये प्रामुख्याने आपल्याला असं दिसते की त्यामध्ये एक इंग्रजी सैनिक असेल तर त्याच्यामागे 2 हिंदी सैनिक अशा प्रकारे प्रमाण ठेवण्यात आलं. म्हणजे अशा प्रकारे सैन्याची पुनर्रचना करण्यात आली. कुठे कुठे आपण बघतो, म्हणजे हे फक्त बंगाल प्रांतात होतं, तर कुठं दुसऱ्या ठिकाणी आपण बघतो एकाच 3 अशा प्रकारे इंग्रजी आणि हिंदी सैनिकांचं प्रमाण ठेवण्यात आलं होतं. आणि यावरूनच आपण एक महत्वाची गोष्ट म्हणजे सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया अशा प्रकारच्या पदाची सुद्धा निर्मिती यामध्ये करण्यात आली होती. आणखी एक गोष्ट की गव्हर्नर जनरल ऑफ व्हाईसरॉय असं आहे, म्हणजे भारताचा गव्हर्नर जनरल होतं त्याचं पदनाम म्हणजे त्याचं नाव बदलून गव्हर्नर जनरल व व्हाईसरॉय असं करण्यात आलं होतं. आणि पहिला व्हाईसरॉय कोण होता, लॉर्ड कॅनिंग होता. आता ही मी तुम्हाला भरपूर माहिती सांगितली या प्रश्नाबद्दल. हा 1857चा उठाव डिटेलपणे करून ठेवा आणि यामध्ये नेतृत्व करणारे कोण लोक आहेत त्यावर सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे, तर आता चला पुढचा प्रश्न घेऊ. प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, सती प्रथेबद्दल शास्त्राच्या संमतीने केलेला खून असे खालीलपैकी कोणी म्हटलंय, असा प्रश्न क्रमांक 3 आहे. यामध्ये ऑप्शन आहेत लॉर्ड बेटिंग, महात्मा फुले, राजा राममोहन रॉय आणि ईश्वरचंद्र विद्यासागर. प्रश्न समजला असेल. आता प्रश्नाचं उत्तर काय असेल तर सर्वांना माहितीच आहे, सती प्रथेबद्दल जे काही प्रयत्न केले होते राजा राममोहन रॉय यांनी केले होते आणि त्यांना लॉर्ड बेटिंग होते यांनी साथ दिली होती. मग आता इथे प्रश्नाचं उत्तर देताना आपण बघतो ती प्रथेसाठी लॉर्ड बेटिंग आणि राजा राममोहन रॉय या दोघांनी सुद्धा प्रयत्न केले होते, मात्र असे उद्गार कोणी काढलेले होते. आता डिटेल सुद्धा प्रश्न आहे यामध्ये, शास्त्राच्या संमतीने केलेला खून, तर ते उद्गार मात्र राजा राममोहन रॉय यांनी काढले होते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय होईल, ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे राजा राममोहन रॉय हे या प्रश्नाचं उत्तर होईल. चला तर याबद्दल थोडक्यात आणखी माहिती समजून घेऊया. सती प्रथा म्हणजे काय होते, सती प्रथा म्हणजे होते की विधवेला जिवंत जाळणे. ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस जरठ विवाह अशी पद्धत होती, म्हणजे पुरुषाचं वय जास्त आणि स्त्रीचं वय कमी, म्हणजे आणि त्यामध्येच काय होत होतं, बऱ्याचशा रोगराई येत होत्या. मग त्यामुळे बरेचसे लोक होते, त्यामध्ये उपचार पद्धती नसायच्या किंवा वय जास्त असायचं, त्यामुळे काय होतं, आणि बालविवाह पद्धत होती. त्यामुळेच काय होत होतं की जे काही पुरुष आहेत त्यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या ज्या काही विधवा आहेत त्या विधवांना त्यांच्यासोबत जिवंत जाळण्यात येत होतं, अशी एक पद्धत होती. त्याला आपण सती प्रथा अशी म्हणतो. आणि या सती प्रथेमध्ये काय होतं, सनातनी लोक होते, ते सनातनी लोक या सती प्रथेच्या बाजूने होते. मात्र राजा राममोहन रॉय आहेत किंवा बॅटिंग आहेत किंवा आणखी द्वारकानाथ टागोर वगैरे आहेत, हे काय होते याच्या विरुद्ध होते. त्यांना ते म्हणत होते, म्हणजे स्पेशली राजा राममोहन रॉय म्हणत होते की सती प्रथा म्हणजे काय असते की शास्त्राच्या संमतीने केलेला खून किंवा विधवेला जिवंत जाळणे किंवा पुरवणे म्हणजे सदोष मनुष्यवध आहे, असं त्यांनी उद्गार काढले होते. यासाठी त्यांनी प्रयत्न केले, कारण या
प्रथेमध्ये एका स्त्रीला किती वेदना होत होत्या याचा अंदाज तुम्ही घेऊ शकता. जेव्हा तिला जिवंत जाळण्यात येत असते तेव्हा मोठमोठे ढोल नगारे वगैरे वाजवत असत, जेणेकरून तिच्या किंचाळ्या म्हणजे इतर लोकांपर्यंत पोहोचू नये, तिच्या झालेल्या वेदना इतर लोकांना समजू नये यासाठी अशी काही भयानक अशी प्रथा होती. राजाराम मोहन राय यांनी त्यासाठी प्रयत्न केले. त्यांनी काय केलं, लॉर्ड बॅटिंग यांच्या सोबत 1829 मध्ये एक कायदा पास केला, म्हणजे लॉर्ड बॅटिंगनी केला तो डिसेंबर 1829 मध्ये, आणि ती बंदी करण्यात आली. म्हणूनच जे काही सनातनी लोक होते त्यांना असं वाटत होतं की हे आपल्या धार्मिक याच्यामध्ये हस्तक्षेप वगैरे करत आहेत, तर हे सुद्धा एक कारण होतं 1857च्या उठावाचं आपण बघतो. आता यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारण्यात येते की कायद्याच्या बाजूने सही किंवा जनमत किंवा पत्र जेव्हा हा कायदा केला होता त्यावेळेस कोणी त्याला सहमती दिली, तर बंगाल प्रांतातून राजाराम मोहन राय आहेत यांनी संमती दिली. मुंबई प्रांतामधून जगन्नाथ शंकर शेट होते, त्यांनी सुद्धा याला सहमती दिली. आणि त्याच्यानंतर आपण बघतो मद्रास प्रांतातून अय्यर आहेत, यांनी याला काय दिली, जनमत किंवा पत्र किंवा सही तुम्ही म्हणू शकता किंवा सहमती म्हणू शकता, ती सहमती दिली. तर यावर प्रश्न असतात म्हणून मी ही काही ऍडिशनल माहिती ती तुम्हाला सांगितली. तुम्हाला सांगितलं होतं की राधाकांत देव जे होते त्यांनी काय केलं होतं की या कायद्या विरोधात, कारण एक सनातनी विचाराचे होते आणि या कायद्या विरोधात इंग्लंडच्या राजसत्तेकडे अर्ज केला होता, परंतु त्याला एक प्रति उत्तर म्हणून काय केलं होतं, राजाराम मोहन राय आहेत किंवा द्वारकानाथ टागोर आहे यांनी त्यांना प्रतिपत्र लिहिलं आणि हा कायदा कशा पद्धतीने एका स्त्रीला कशा पद्धतीने घातक आहे किंवा समाज व्यवस्थेला किंवा कसा घातक आहे हे त्यांनी स्पष्ट करून दाखवलं, तेव्हा हा कायदा पारित झाला. त्यावर आधी एक प्रश्न सुद्धा पडलेला आहे की सती प्रथा बंद होण्यासाठी ब्रिटिश पार्लमेंटकडे एक अर्ज केला गेला होता. त्यावर हिंदू लोकांच्या वतीने राजा राममोहन रॉय आणि खालीलपैकी कोणत्या व्यक्तीची सही होती, तर लक्षात ठेवा मुंबई प्रांतातून मी तुम्हाला सांगितलं जगन्नाथ शंकर शेट आहे त्यांची सही होती आणि मद्रास प्रांतातून अय्यर यांची सही होती. तर अशी काही डिटेल माहिती मी तुम्हाला सांगितली. तर अशा प्रकारे हा प्रश्न इथे आपण कव्हर केला. ही महत्वाची माहिती म्हणजे 1829 मध्ये प्रथम बंगाल प्रांतामध्ये हा लागू झाला, त्याच्यानंतर 1830 मध्ये हा जो कायदा आहे तो मद्रास आणि बॉम्बे प्रांतात लागू झाला. आता तुम्हाला समोरच्या एक्झाम मध्ये याचं इयर पण लक्षात ठेवा जेणेकरून ते विचारू शकतात. तर आता पुढचा प्रश्न पाहू. पुढचा प्रश्न आहे पुढील जोड्या लावा. जोड्या लावायच्यात आपल्याला. आता पाहू कोणकोणत्या जोड्या आहेत, कशा पद्धतीने आहेत. तर प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, सार्वजनिक सभा आणि आर्य समाज. इकडे ऑप्शन दिलेले आहेत 1870, 1875, 1867 आणि 1863. तर यामध्ये आपण पाहू प्रार्थना समाज आहे. प्रार्थना समाजाची स्थापना कधी झाली आहे हे सगळ्यांना माहितीच असायला पाहिजे, 1867 मध्ये झालेली आहे. त्याच्यानंतर सत्यशोधक समाज आहे 1873 आणि सार्वजनिक सभा हे पण माहिती असायला पाहिजे 1870 आणि आर्य समाजाची स्थापना 1875. आता खूप वेळा आयोगाने विचारलेले आहेत आणि हे तोंडपाठ पाहिजे. काही गोष्टी ज्या असतात त्या तुम्हाला माहितीच असतात, म्हणजे आपल्याला माहितीच असतात. जसं आपण बघतो की सार्वजनिक सभा आहे 1870ची आहे, आर्य समाज आहे 1875चा आहे आणि सत्यशोधक समाज 1873चा आहे. सत्यशोधक समाज तरी सगळ्यांना माहिती असतो की 1873 मध्ये आहे म्हणून, आणि प्रार्थना समाज 1867 मध्ये. मग अशा प्रकारे आपल्या प्रश्नाचं उत्तर येते. प्रश्न ऑप्शन क्रमांक 3 ज्यामध्ये प्रार्थना समाज 1867, सत्यशोधक 1873 आणि सार्वजनिक 1870 आणि आर्य समाज 1875. आता डिटेल या प्रश्नाचं उत्तर काय आहे आणि कशा अनालिसिस आहे आपण ते समजून घेणार आहोत. बघतो प्रार्थना समाज आहे. प्रार्थना समाजाची स्थापना 1867 मध्ये मुंबई येथे झाली होती आणि त्याचे संस्थापक कोण होते, तर तरखडकर बंधू होते. तरखडकर बंधूंमध्ये आपण बघतो आत्माराम आहेत, दादोबा आहेत किंवा भास्कर आहेत, म्हणजे भास्कर तरखडकर आहे, दादोबा तरखडकर, आत्माराम तरखडकर. हे जे तरखडकर बंधू होते यांनी काय केलं होतं, तर प्रार्थना समाजाची स्थापना केली होती 1867 मध्ये. कुठे केली होती, मुंबईमध्ये केली होती. नंतर येते सत्यशोधक समाज. सत्यशोधक समाज तर सगळ्यांना डिटेलपणे माहिती आहे की महात्मा ज्योतिराव फुले त्याचे संस्थापक आहेत किंवा शूद्र आहे, अतिशूद्र आहे, त्यांच्या उन्नतीसाठी किंवा अस्पृश्यता निर्मूलनासाठी त्यांनी ही संस्था स्थापन केली, म्हणजे हा समाज स्थापन केला होता. सत्यशोधक समाजाची स्थापना त्यांनी केली होती. त्याच्यानंतर आपण बघतो की सार्वजनिक सभा आहे. सार्वजनिक सभेबद्दलही तुम्हाला माहिती असेल की सार्वजनिक सभा आहे त्याचं आधीचं नाव पुणा असोसिएशन होतं. 1867 मध्ये त्याची स्थापना झाली होती. त्याच्यानंतर त्याचं नाव जे आहे ते सार्वजनिक सभा झालं 1870 मध्ये आणि त्याचे संस्थापक जे होते गणेश वासुदेव जोशी होते. त्यांना आपण सार्वजनिक काका या नावाने सुद्धा ओळखतो. आणि त्यामध्ये एक प्रश्न आणखी विचारला होता जसे त्याचे अध्यक्ष कोण होते, तर औंध संस्थानाधिपती होते म्हणजे श्रीनिवास
श्रीनिवासराव पंत प्रतिनिधी हे त्याचे अध्यक्ष होते, यावर सुद्धा प्रश्न पडलेला आहे. आणि त्या सभेचं ब्रीदवाक्य होतं अस्ते कदम आगे बढाव, हे त्या सभेचं ब्रीदवाक्य होतं, यावर सुद्धा प्रश्न पडलेला आहे. आणि गणेश वासुदेव जोशी यांच्याबद्दल सुद्धा माहिती पाहिजे. हमखास प्रश्न असतो म्हणजे असतो की त्यांनी काय केलं होतं 1872 मध्ये, कधी म्हणत आहे मी 1872 मध्ये त्यांनी स्वदेशी चळवळीचा श्री गणेशा केला. दोन व्यक्ती आहेत, जसं सार्वजनिक काका म्हणजे गणेश वासुदेव जोशी, त्यांना गवा जोशी सुद्धा म्हणतात, आणि आणखी आहेत फडके. हे दोन्ही पण लोक आहेत ज्यांनी म्हणजे स्वदेशीचा पुरस्कार केला होता. आणि गवा जोशी यांच्याबद्दल म्हणजे सार्वजनिक काका यांच्याबद्दल आपण म्हटलं तर 12 जानेवारी 1872 मध्ये त्यांनी खादी वापरण्याची शपथ घेतली होती आणि त्यांनी ते आयुष्यभर पाळली. असे व्यक्ती कोण आहेत, तर ते आपले गवा जोशी आहेत. यावर सुद्धा प्रश्न पडलेला आहे, म्हणून लक्षात ठेवा. तर काही ऍडिशनल गोष्टी मी तुम्हाला इथे सांगितल्या. ती गोष्ट म्हणजे पुणा सार्वजनिक सभा आहे, इथे सभा आहे आणि पुण्यामध्ये स्थापना झालेली आहे. आता असा प्रश्न सुद्धा समोर म्हणजे आयोग विचारू शकते, म्हणून काही गोष्टी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपण बघतो आर्य समाज आहे. आर्य समाजाची स्थापना कधी झाली? 1875 मध्ये. कोणी केली असा प्रश्न विचारला तर लक्षात ठेवा स्वामी दयानंद सरस्वती आहेत. त्यांनी कुठे केली असा प्रश्न विचारला तर मुंबई येथे केली. आणि त्यांचं म्हणणं होतं की जे काही धर्मग्रंथ आहे ते धर्मग्रंथ जे आहेत ते ईश्वर निर्मित आहेत, म्हणजे वेद अपरुषर्य नाहीत असं त्यांचं म्हणणं, म्हणजे अपरुषर्य आहेत असं त्यांचं म्हणणं आहे, की पुरुषांनी लिहिलेले नाहीत, ते ईश्वर निर्मित आहेत असं कोणाचं म्हणणं होतं? आर्य समाजाचं म्हणणं होतं. मात्र महात्मा फुले याच्या विरोधात होते. त्यांचं म्हणणं होतं की वेद हे अपरुषर्य नाहीत, म्हणजे ते माणसांनी लिहिलेले आहेत असं महात्मा फुले यांचं म्हणणं होतं. आणि यांचं म्हणणं होतं की ते ईश्वर निर्मित आहेत. अशा प्रकारे हा थोडा वाद होता, तो आपल्याला इतिहासामध्ये पाहायला भेटतो. तर या आणखी महत्वाची गोष्ट, जेव्हा मोपला बंड झालं होतं त्यावेळेस मोपला मुसलमानांनी जबरदस्तीने हिंदूंना मुस्लिम केलं होतं, त्यावेळेची गोष्ट आहे. तर त्यावेळेस शुद्धीकरण चळवळ सुद्धा यांनी चालवली होती. अशा प्रकारे आर्य समाजाबद्दल काही महत्वाच्या गोष्टी ज्या परीक्षेमध्ये प्रामुख्याने विचारण्यात येतात. तर काही महत्वाच्या सभा आहेत, जसं आपण बघतो की परमहंस सभा आहे किंवा सोशल सर्व्हिस लीग आहे, त्याच्यानंतर ब्राह्मो समाज आहे. याची स्थापना कोणी केली यावर सुद्धा प्रश्न पडतात. तर तुमच्यासाठी हा प्रश्न मी ठेवते की ब्राह्मो समाज आहे त्याबद्दल तुम्हाला डिटेल माहिती द्यायची आहे. ब्राह्मो समाजामध्ये कसे वर्ग म्हणजे कसे गट पडत गेले, जसं आदी ब्राह्मो समाज आहे, ब्राह्मो समाज ऑफ इंडिया आहे, तर याची स्थापना कोणी केली ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली, त्याच्यानंतर त्यात 2 गट पडले, आदी ब्राह्मो समाज आणि ब्राह्मो समाज ऑफ इंडिया. तर याची स्थापना कोणी केली हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अधिकची माहिती असेल तर फारच छान, ते सुद्धा कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. तर मग आता पुढचा प्रश्न पाहू. 1909 मध्ये कामगार हितवर्धक सभा या संघटनेची स्थापना करून कामगारांना शिक्षण, कायदेशीर सल्ला देण्याचं काम खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी केले होते? ठीक आहे, इथे व्यक्ती विचारले, कोणकोणते व्यक्ती आहेत त्यांनी केलेले आहेत, म्हणजे एक तर साहजिक नसणार आहे, तसं आपल्या उत्तरामध्ये सुद्धा नाहीये. तर यामध्ये आपण बघतो ऑप्शन मध्ये अ भिवाजी नरे, ब सीताराम बोले, क हरिहर सोनुले आणि ड बॅरिस्टर हरिश्चंद्र तालचेरकर. यामध्ये आपण ऑप्शन पाहू, उत्तर पाहू काय काय दिलेले आहेत. अ आणि ब बरोबर, ब आणि क बरोबर, अ ब ड बरोबर आणि अ क ड बरोबर. ते यापैकी याचं योग्य उत्तर काय ते आपण शोधणार आहोत. तर भिवाजी नरे कामगार हितवर्धक सभेमध्ये होते. त्याच्यानंतर आपण बघतो सीताराम बोले आणि एक बॅरिस्टर हरिश्चंद्र तालचेरकर. आता हा एक फॅक्च्युअल प्रश्न आहे, म्हणजे तुम्हाला फॅक्ट्स माहिती असणं गरजेचं आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अ, ब आणि ड. आता समोर आयोग काय करू शकते, म्हणजे इथे ऑप्शन क्रमांक 3 आहे, याचं योग्य उत्तर आहे अ, ब आणि ड. तर समोर आयोग काय करू शकते, तुम्हाला कामगार हितवर्धक सभेची स्थापना कधी झाली इयर सुद्धा विचारू शकते. तर हे जे इयर आहे 1909 हे लक्षात ठेवा. आता याआधी काय पार्श्वभूमी होती किंवा याचा इतिहास काय होता, बॅकग्राऊंड काय होतं ते आपण समजून घेऊ. तर बघा 1890 ची गोष्ट आहे. गोष्ट कधीची? 1890 मध्ये कामगार संघटनेची स्थापना करण्यात आली होती. कामगारांचे जे काही प्रश्न असतील त्याच्या संबंधित नारायण मेघाजी लोखंडे यांनी याची स्थापना केली होती आणि त्यांनीच या रविवारची पगारी सुट्टी द्यावी यासाठी प्रयत्न केले होते. आणि त्यांनी हे जे प्रश्न आहेत ते प्रश्न कोणत्या वृत्तपत्रातून मांडले होते यावर सुद्धा आधी प्रश्न विचारलेले आयोगाने. तर दीनबंधू या वृत्तपत्रातून त्यांनी हे प्रश्न मांडले होते. बरोबर आहे. हे झालं याचं बॅकग्राऊंड म्हणजे कधी 1909 मध्ये जे काही कामगार हितवर्धक सभा होती त्याच्या मागचं बॅकग्राऊंड काय ते मी तुम्हाला सांगत आहे. आणि ज्या वेळेस नारायण मेघाजी लोखंडे यांचं निधन झालं त्याच्यानंतर जी संघटना आहे ना ती कशी होती, त्या ऍक्टिव्ह एवढी राहिलेली नव्हती. मग 1909 मध्ये परत कामगारांना वाटलं की काहीतरी
ते संघटना स्थापन करायला पाहिजे म्हणून त्यांनी कामगार हितवर्धक सभा संघटनेची स्थापना केली। यामध्ये प्रामुख्याने आपण बघतो भिवाजी नरे, सीताराम बोले आणि बॅरिस्टर हरिश्चंद्र तालचेरकर यांचा समावेश होता। ही संघटना स्थापन करून त्यांनी काय केलं, कामगारांना शिक्षण आहे, कायदेशीर सल्ला देण्याचं काम या व्यक्तींनी केलेलं आहे म्हणून या व्यक्तींवर प्रश्न विचारण्यात आलेला आहे। आता आणखी महत्वाची गोष्ट यामध्ये त्यांनी प्रतिदिन कामगारांना काम मिळालं पाहिजे, 12 तास कधीही काम उपलब्ध असलं पाहिजे असं त्यांनी यामध्ये मागणी केली होती। याशिवाय वैद्यकीय सेवा आहे किंवा मदत आहे किंवा कामगारांना शिक्षण आहे, कायदेशीर सल्ला आहे ते सुद्धा म्हणजे सुद्धा व्यवस्था व्हावी यासाठी यांनी प्रयत्न केले होते। अशा प्रकारे आयोग आता पुढे समोर यावर सुद्धा आणखी डिटेलपणे प्रश्न विचारू शकतो, कारण आता PYQ झालेले आहेत तर यामध्ये आणखी ऍडिशनल माहिती ऍड करून प्रश्न आयोग विचारू शकतो। तर अशा प्रकारे हा प्रश्न आपण कव्हर केला। तर आता हा प्रश्न तुम्हाला समजला असेल। आता पुढचा प्रश्न पाहू, होम रूल म्हणजे काय? होम रूल म्हणजे असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। ऑप्शन दिलेले अ, ब, क, ड आणि त्याच्यानंतर आणखी ऑप्शन आहेत। अ म्हणते की आपल्या देशाचा कारभार प्राप्त करून घेणे, ब म्हणते स्वराज्य प्राप्त करून घेणे, क म्हणते इंग्रजांच्या जोखंडातून मुक्त होणे आणि ड म्हणते स्वशासनास प्रतिकार करणे। आता होम रूल म्हणजे स्वतःचा रूल सगळ्यांना माहिती असेल, तर ड तो ऑप्शन मध्ये आपल्याला असायलाच नको, म्हणजे ड ऑप्शन एलिमिनेट केला आणि आयोगाने दिलेला सुद्धा नाही। तर यामध्ये आपण बघतो की आता होम रूल म्हणजे काय, मग आपल्याला ऑप्शन तर आपला ड एलिमिनेट होत नाही, मग बाकीचे आहेत, बाकीच्या ऑप्शन मध्ये आपण काय करणार आहे, एलिमिनेट होते काय ते आपण बघणार आहे। जसं आपल्या देशाचा कारभार प्राप्त करून घेणे, आता हे एलिमिनेट होऊ शकत नाही, अ तर आपल्या ऑप्शन मध्ये पाहिजेच पाहिजे। ठीक आहे, मग अ ऑप्शन असणारे कोणकोणते आहेत, 1 आणि 3 आहे, बरोबर आहे, म्हणजे इथे 2 आणि 4 कटले। स्वराज्य प्राप्त करून घेणे म्हणजे ब आपल्या ऑप्शन मध्ये पाहिजे, तर ब सुद्धा आहे, अ आणि ब दोन्ही आहे। आणि इंग्रजांच्या जोखंडातून मुक्त होणे आणि क, इथे त्यांनी अ, ब, क असं उत्तर दिलेले, परंतु या प्रश्नाचं उत्तर मी देताना ब दिलं होतं, जे माझं चुकलं होतं। मला असं वाटलं वन लाईनर आहे, होम रूल म्हणजे आपण असं म्हणू शकतो की स्वराज्य प्राप्त करून घेणे, असं मी लॉजिक लावलं होतं आणि ब ऑप्शन मध्ये सुद्धा होतं। माझंच नाही, बऱ्याच विद्यार्थ्यांचा असं प्रश्न म्हणजे हा प्रश्न चुकला होता। तर इथे आपण बघतो की होम रूल म्हणजे आयोगाने अ, ब, क असा उत्तर दिलेलं आहे, म्हणजे आपल्या देशाचा कारभार प्राप्त करून घेणे किंवा स्वराज्य प्राप्त करून घेणे किंवा इंग्रजांच्या जोखंडातून मुक्त होणे, अशा प्रकारे आयोगाने उत्तर दिलेलं आहे। तर असो, हे आयोगाचं उत्तर आहे। तर आपण आता त्यावर जास्त न करता आजूबाजूचा एरिया कसा कव्हर होईल यावर आपण भर देऊ। तर आपण बघतो होम रूल चळवळ आहे, त्याच्या संबंधित आपल्याला काही माहिती घ्यायची आहे। होम रूल याबद्दल आपल्याला लोकमान्य टिळक आणि अॅनी बेझंट यांचा संबंध पाहायला मिळतो। आता लोकमान्य टिळकांचा संबंध त्याच्याशी कसा आहे किंवा अॅनी बेझंटचा संबंध कसा आहे, मग लोकमान्य टिळक आणि अॅनी बेझंट यांनी एकच होम रूल साठी एकच संघटना का स्थापन केली नाही, वेगवेगळ्या संघटना का स्थापन केल्या, तर होम रूल मध्ये आपण बघतो की लोकमान्य टिळकांची एक संघटना होती आणि अॅनी बेझंटची होती। मग यांनी एक का नाही केली, एकच नेतृत्व का नव्हतं, कारण अॅनी बेझंटचे जे काही अनुयायी होते आणि टिळकांचे अनुयायी जे होते त्यांना एकमेकांचे विचार पटत नव्हते। काही जे होते, म्हणजे सर्वच नाही म्हणत आहे मी, काही जे होते त्यांना एकमेकांचे विचार पटत नव्हते, म्हणून त्यांनी वेगवेगळ्या संघटना स्थापन केल्या। आता यामध्ये कधी झाली, कुठे झाली यावर सुद्धा प्रश्न पडतात। जसं लोकमान्य टिळक आहे, लोकमान्य टिळकांनी एप्रिल 1916 मध्ये ही संघटना स्थापन केली, होम रूल म्हणजे इथे चळवळ लक्षात घ्या, सॉरी संघटना नाही चळवळ आहे। तर बघा यामध्ये आपण बघतो कार्यक्षेत्र होतं ते महाराष्ट्रामध्ये, त्याच्यानंतर कर्नाटक आहे, मध्य प्रांत आहे आणि वराड आहे। यामध्ये लोकमान्य टिळकांची जी चळवळ होती ती सक्रिय होती। याचे जे अध्यक्ष कोण होते यावर सुद्धा प्रश्न पडलेला आहे। बॅरिस्टर जोसेफ बॅटिस्टा हे त्याचे अध्यक्ष होते। त्याच्यानंतर याचे सचिव कोण होते, नचिकेळकर हे त्याचे सचिव होते। आणि यातच त्यांनी लोकमान्य टिळकांनी एक आपण बघतो बोधवाक्य होतं त्यांचं, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच, हे जे विधान आहे ते यावेळेस लोकमान्य टिळकांनी म्हटलं होतं। आणखी हे झालं आपलं लोकमान्य टिळक यांची जी चळवळ होती, कोणती, होम रूल चळवळ याबद्दल। आता अॅनी बेझंटची जी चळवळ होती ती कुठे होती, सप्टेंबर 1916 मध्ये त्यांनी सुरुवात केली। आणि ही जी चळवळ होती प्रामुख्याने आपण उर्वरित जो भारत आहे, आता लोकमान्य टिळकांनी जेवढा एरिया आहे त्याच्यामध्ये जी सक्रिय होती त्या व्यतिरिक्त बाकीचा जो एरिया आहे त्यामध्ये ही चळवळ आपल्याला सक्रिय पाहायला मिळते, मुंबईसह। आणि यामध्ये महत्वाची गोष्ट की याचे ज्या अध्यक्ष होत्या त्या स्वतः अॅनी बेझंटच होता आणि सचिव जे होते जॉर्ज आरुंडेल हे त्याचे सचिव होते। आणि कोणत्या अॅनी बेझंटच्या बाबतीत आणखी एक प्रश्न विचारण्यात येतो आयोगाकडून, प्रामुख्याने यावर खूप वेळा प्रश्न पडलेला आहे।
तो म्हणजे याच्याशी रिलेटेड वृत्तपत्र कोणते आहेत, तर कॉमनवेल्थ आणि न्यू इंडिया हे वृत्तपत्र होते जे ॲनी बेझंट यांनी चालवलेले होते, म्हणून लक्षात ठेवा. सगळ्यात महत्वाची गोष्ट की यावर आधी प्रश्न पडलेला आहे तो म्हणजे असा की ही जी मूळ कल्पना होती किंवा संकल्पना होती, होम रूल म्हणजे काय, तर होम रूल म्हणजे स्वयंशासन तुम्ही म्हणू शकता, स्वतःचं एक शासन. तर यामध्ये ही संकल्पना, मूळ कल्पना आयर्लंडच्या धर्तीवरून घेण्यात आली होती. तर अशा प्रकारे आपण होम रूल म्हणजे काय याबद्दल थोडक्यात आणि म्हणजे थोडक्यात माहिती बघितली. तर अशा प्रकारे आपल्याला इतिहासाचा समोरचा प्रश्न सुद्धा कव्हर करायचा आहे. आशा करते तुम्हाला मी सांगितलेलं आहे ते समजत असेल. तर चला पुढे जाऊ. हा प्रश्न आहे, 26 जुलै 1876 रोजी सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी स्थापन केलेल्या इंडियन असोसिएशनचे पहिले सचिव कोण होते, हा प्रश्न विचारलेला आहे. आता यामध्ये ऑप्शन पाहू. प्राचार्य सुंदर रामन, WS ब्लंट, आनंद मोहन बोस, शिरीष कुमार घोष. अशा प्रकारे ऑप्शन दिलेले आहेत. याचं योग्य उत्तर आहे आनंद मोहन बोस. आता हे तुम्हाला सर्वांना माहिती असायला पाहिजे कारण आयोगाने याआधी बऱ्याच वेळा PYQ विचारलेला आहे. तर 26 जुलै 1876 रोजी सुरेंद्रनाथ बॅनर्जी जे होते त्याचे अध्यक्ष होते, ही जी इंडियन असोसिएशन स्थापन केली होती. आता याबद्दल आता थोडक्यात डिटेल माहिती पाहू. इंडियन असोसिएशन स्थापन केली होती त्यामध्ये प्रामुख्याने आपण बघतो की त्याचं आधीचं नाव जे होतं ती इंडियन लीग होतं आणि त्याचंच रूपांतर यामध्ये करण्यात आलं होतं. आता यामध्ये महत्वाची गोष्ट की अखिल भारतीय चळवळ उभी करणे याचं उद्दिष्ट होतं. ही जी आपण किंवा संस्था बघत आहोत इंडियन असोसिएशन, याचं काय उद्दिष्ट होतं, अखिल भारतीय चळवळ उभी करणे. आणि याच्यामध्ये हेतू जो होता तो हिंदू आहेत किंवा मुसलमान आहेत यांच्यात मित्रत्वाची भावना निर्माण करणं असं याचं उद्दिष्ट होतं. त्यावेळेस आपण बघतो की बऱ्याच वेळा मुस्लिम आहेत किंवा हिंदू आहेत यामध्ये इंग्रज काय करत, पोळा आणि राज्य करा अशा प्रकारची नीतीचा अवलंब करत असत आणि एकमेकांमध्ये फूट पाडण्याचं काम करत असत. तर त्यावेळेस ही चळवळ उभी करून हिंदू आणि मुस्लिम आहेत यांच्यामध्ये एक साधण्याचा प्रयत्न या चळवळीने केलं होतं. महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की कलकत्ता येथून ही चळवळ स्थापन झाली होती आणि याची जी प्रेरणा आहे ती कुठून घेतली होती, मॅझिनी कडून घेतली होती. मॅझिनी कोण होता, तर इटलीचा देशभक्त होता आणि त्याचं म्हणणं होतं की तो देशासाठी मरतो, तो चिरंजीव होतो असं काही त्याची श्रद्धा होती आणि तो देशभक्त होता. कुठला होता, इटलीचा देशभक्त होता. याच्याकडून म्हणजे मॅझिनीकडून यांनी प्रेरणा घेतली होती. आणखी या संघटनेने म्हणजे या असोसिएशनने काय काय कामं केले होते, राजकीय प्रश्नाबाबत त्यांनी जनमत संघटित केलं होतं. सिव्हिल सर्व्हिसेस आहेत त्यावेळेसच्या त्या परीक्षेबद्दल वयोमर्यादा वाढवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला होता. कायदे मंडळामध्ये भारतीयांना सहभाग मिळावा यासाठी त्यांनी प्रयत्न केला होता. तसेच सार्वजनिक सेवेसंबंधी महत्वाची भूमिका पार पडली होती. अशा प्रकारे आपण इंडियन असोसिएशन याबद्दल थोडक्यात माहिती बघितली. आता तुम्हाला समजलं असेल इंडियन असोसिएशन याबद्दल काय काय गोष्टी आहेत ज्या महत्वाच्या आहेत. अशा प्रकारे आयोग आजूबाजूची माहिती आहे त्यावर सुद्धा प्रश्न विचारू शकतो, म्हणून ऍडिशनल माहिती तुम्हाला सांगितली. आता पुढचा प्रश्न आपण घेऊ. 8वा प्रश्न आहे, खालीलपैकी नागपूरच्या कोणत्या राजाने आपल्या मृत्यूनंतरच्या वारसाची काहीच व्यवस्था न केल्याने कंपनी सरकारने त्यांचे राज्य खारसा केले होते. तर यामध्ये ऑप्शन आहे राजा रघुजी दुसरा, राजा रघुजी तिसरा, श्रीमंत मालोजी राजे भोसले आणि श्रीमंत अप्पासाहेब राजे भोसले. अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहेत. वन लाइनरचा प्रश्न आहे. तर यामध्ये अशा प्रकारे प्रश्न इतका डिटेल पर्यंत कोणाचाही अभ्यास नसतो. अशा वेळी काही ट्रिक असतात, लॉजिक असतात ज्याद्वारे आपण प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. कारण सहसा सर्व PYQ आहेत आणि आजूबाजूचा अभ्यास करतात. आता इतक्या डिटेलपणे अभ्यास करणं म्हणजे हिस्ट्रीचा आपल्याला मास्टर कीच करावी लागेल. तर यामध्ये आपण बघतो प्रश्नाचं उत्तर कसं द्यावं याच्या काही ट्रिक्स आहेत ते मी तुम्हाला सांगते. आपण ऑप्शन जर नीट व्यवस्थित बघितले तर यामध्ये आपल्याला राजा रघुजी दुसरा, राजा रघुजी तिसरा, म्हणजे इथे आयोग आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करीत आहे की राजा रघुजी दुसरा किंवा राजा रघुजी तिसरा यामधलंच काही उत्तर असू शकते. कारण 2-2 ऑप्शन एकसोबत देण्याची काय गरज होती. तर इथे आपण बघतो इथे तुम्ही 1 आणि 2 पैकी काहीतरी एक ऑप्शन दिलं असतं तरी तुमचा 50-50 मध्ये प्रश्नाचं उत्तर बरोबर आलं असतं. प्रश्न चुकला असता तर ठीक आणि प्रश्न बरोबर आला असता तर तुम्हाला मार्क मिळून गेले असते. तर यामध्ये 1 आणि 2 पैकी आपण 2 दिलं तर राजा रघुजी तिसरा हे त्याचं उत्तर आहे. हे काही ट्रिक्स आहेत ज्या तुम्हाला अप्लाय करायच्या असतात, तुम्ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला सराव गरजेचा असतो किंवा प्रॅक्टिस गरजेची असते. तर जसे जसे तुम्ही प्रश्न अनालिसिस करा तशा तशा ट्रिक तुमच्या स्वतःच्या डेव्हलप होतील. तर प्रश्न व्यवस्थित बघा आणि अनालिसिस करा. तर हा एक आउट ऑफ द बॉक्स म्हणता येईल किंवा एवढापर्यंत अभ्यास नसतो म्हणून मी आउट ऑफ द बॉक्स असं म्हटलं. आता पुढचा प्रश्न पाहू. याचं उत्तर काय आहे, तर राजा रघुजी तिसरा हे आयोगाने दिलेले उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न पाहू. झाशीची राणी म्हणजे सर्व बंडखोरामधील एकमेव पुरुष होती हे विधान खालीलपैकी कोणी केले? द क्वीन ऑफ झाशी वॉज द ओनली मेल
अमॉंग ऑल द रिबेल्स, म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की झाशीची राणी सर्व बंडखोरांमधील एकमेव पुरुष होती. तर यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत जॉन लॉरेन्स, मेजर सार्जंट, ह्यू रोज आणि कॅलिन कॅम्बेल, अशा प्रकारे ऑप्शन आहेत. तर यापैकी आपल्याला माहित आहे हिरोज आहेत. हिरो झाशीच्या राणीच्या विरोधात त्यांनी जे म्हणजे झाशीच्या राणीने जे बंड केलं होतं त्या विरोधात जे नेतृत्व होतं इंग्रजांचं ते कोण करत होता? हिरोज करत होता. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे. पण बघतो झाशीच्या राणी ज्या होत्या म्हणजे राणी लक्ष्मीबाई, त्यांनी काय केलं होतं, आपला जो मुलगा आहे तो त्या दत्तक जो मुलगा होता त्यांचा तो दत्तक होता आणि त्याला काय केलं, गादीवर बसवलं आणि उठावामध्ये काय घेतला, सहभाग घेतला. आणि त्याचा जो बिमोड आहे म्हणजे इंग्रजांच्या वतीने जसं सर ह्युरोज यांनी केला होता आणि त्यांनीच असा उद्गार काढला होता की एवढ्या मोठ्या पूर्ण नेतृत्व करणाऱ्या माणसांमध्ये आपण बघतो झाशीची राणी ही सर्व बंडखोरातील एकमेव पुरुष होती, असे उद्गार ह्युरोज यांनी काढले होते त्यावेळेसचे. झाशीच्या राणींना मर्दानी स्त्री असं म्हटलं जाते. यामध्ये आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे आयोग कशा पद्धतीने अधिक प्रश्न विचारू शकते. तर याआधी झाशीची राणी आहे किंवा 1857चा उठाव तुम्हाला सांगितलेला आहे की अतिशय महत्वाचा आहे. आपणच बघितलं की 2024च्या या प्रिलिम्स पेपरमध्ये 2 क्वेश्चन 1857च्या उठावातून आलेले आहे. म्हणजे 1857चा उठाव तुमचा डायरेक्ट तोंडपाठ असायला पाहिजे, कारण याआधी खूप सारे प्रश्न विचारलेले आहेत आणि घुमून फिरून प्रश्न विचारू शकतातच आणि तुम्हाला प्रश्नाचं उत्तर येईलच, कारण प्रश्नच तेवढे बनलेले आहेत आणि त्याच्याबद्दल कंटेंट सुद्धा आपल्याकडे भरपूर आहे. 57च्या उठावामध्ये कोणी कोणी कशा पद्धतीने नेतृत्व केलं त्यावर प्रश्न आहे. जसं आता दिल्लीमध्ये आपण बघतो की 1857च्या म्हणजे नाम ते प्रमुख जे होते ते बहादूर शाह जफर होते. बहादूर शाह तसं बघितलं तर नाम मात्र प्रमुख होते. आणि त्याच्यानंतर आणखी महत्वाची गोष्ट याच्या विरोधात कोण होतं इंग्रज अधिकारी, तर निकोलसन हे होते. आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे की लखनौ मधून कोण नेतृत्व करत होतं, जसं बेगम हजरत महल आहे ते करत होते. कानपूरमधून नानासाहेब पेशवे नेतृत्व करत होते. झाशीमधून राणी लक्ष्मीबाई आहेत. जगदीशपूर म्हणजे बिहार वगैरे आहे तेथून कुंवर सिंग जे होते ते नेतृत्व करत होते. बरेलीमधून कोण नेतृत्व करत होतं, तर मौलवी अहमदुल्ला खान आहेत ते नेतृत्व करत होते. आता महाराष्ट्रामध्ये जसं आपण बघितलं रंगो बापूजी गुप्ते आहेत ते करत होते. किंवा कोल्हापूरमधून आपण बघितलं होतं की रामजी शिरसाट आहे. खानदेशमधून खर्जा सिंग आहे. सातपुडामधून शंकर शहा आहेत किंवा बाकीचे सुद्धा आहेत. त्यावर प्रश्न पडू शकतो, विचारू शकतात. तर याआधी प्रिलिम्सचे मेन्सचे जे काही 1857चा उठाव आहे त्यावर आधारित प्रश्न असतील ते संपूर्ण प्रश्न म्हणजे बघून जा आणि आधीचे सुद्धा प्रश्न PYQ सोडवा. तर अशा प्रकारे ही काही माहिती. तर आता समोरचा प्रश्न पाहू. समोरचा प्रश्न आहे की 27 जुलै 1889 रोजी लंडन येथे राष्ट्रीय काँग्रेसच्या ब्रिटिश इंडिया कमिटीच्या स्थापनेमध्ये खालीलपैकी कोणत्या व्यक्ती संबंधित होत्या, असा प्रश्न विचारलेला आहे. तर प्रश्नामध्ये ऑप्शन पाहू आपण. अ आहे फिलिप्स ब्रॅडले, ब आहे सर ॲलन ह्यूम किंवा डिग्बी, क आहे दादाबाई नौरोजी, व्यामोचंद्र बॅनर्जी आणि ड आहे वेडनबर्न WSK सेन. अशा प्रकारे ऑप्शन दिलेले आहेत. आता हे या ऑप्शन पैकी तुम्हाला माहिती आहे यांनी काय विचारलं, 27 जुलै 1889 रोजी लंडन येथे राष्ट्रीय काँग्रेसच्या ब्रिटिश इंडिया कमिटी. आता तुम्हाला काहीच माहिती नाही अशा वेळेस तुम्ही काय करू शकता, तर आपले ओळखीचे कोण आहेत लंडनमध्ये कोण प्रयत्न करणार आहे, दादाबाई नौरोजी आणि व्यामोचंद्र बॅनर्जी तर यायलाच पाहिजे. म्हणून क आपल्या ऑप्शनमध्ये पाहिजेच. असं ऑप्शन कोणकोणते आहेत तर शोधा. यामध्ये 2, 3 आणि 4 मध्ये क ऑप्शन आहेच. ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे वेडरबर्न आहे ते पण राष्ट्रीय काँग्रेसशी संबंधित होते, म्हणजे ड आपल्या ऑप्शन मध्ये पाहिजे. मग असे इथे आपण बघतो क आणि ड सोबत असणारे ऑप्शन कोणते, एकच ऑप्शन आपल्याला भेटते, ऑप्शन क्रमांक 4, ज्यामध्ये ब, क आणि ड सोबत आहे. तर आपल्याला आणि ॲलन ह्यूम तर तुम्हाला माहितीच पाहिजे, कारण जे होते त्यासाठी प्रयत्न केले होते, राष्ट्रीय काँग्रेससाठी प्रयत्न केले होते. तर आपण बघतो 1889 मध्ये इंग्लंडमधील काही नेते होते, जसं त्यांची सहानुभूती बाळगणारे इंग्रज होते, हे सगळे एकत्रित आले आणि त्यांनी ब्रिटिश इंडिया कमिटीच्या स्थापनेमध्ये भाग घेतला. तर त्यामध्ये कोणकोणते इंग्रज होते आणि भारतीय लोक होते, तर सर ॲलन ह्यूम होते, डिग्बी होते, दादाबाई नौरोजी, व्यामोचंद्र बॅनर्जी, वेडरबर्न, WSK सेन इत्यादी लोक होते. म्हणून आपलं ऑप्शन क्रमांक 4 याचं योग्य उत्तर आहे. काय प्रयत्न केले ब्रिटिश संसदेसमोर किंवा जनतेसमोर भारतातील ज्या काही अडचणी आहे, शोषण कशा पद्धतीने होते किंवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या ज्या काही मागण्या होत्या किंवा
भारतातील लोकांच्या ज्या काही मागण्या होत्या त्या काँग्रेस कमिटी या कमिटीच्या किंवा समितीच्या माध्यमातून ब्रिटिश संसदेपर्यंत त्यांच्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आणखी इथे महत्वाची गोष्ट अशी की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आहे त्याची स्थापना कधी झाली यावर हमखास प्रश्न असतो. काँग्रेसची जी काही अधिवेशनं झालेली आहेत त्यावर सुद्धा प्रश्न असतो. तर राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली तर 28 डिसेंबर 1885 मध्ये झाली. प्रामुख्याने याचे जे अधिवेशन असतात ते डिसेंबरमध्येच असतात. तर 28 ते 31 डिसेंबर या दरम्यान याची स्थापना आपल्याला कुठे पाहायला मिळते? मुंबईमध्ये. आता मुंबईमध्येच काय झाली तशी पुण्यामध्ये होणार होती परंतु ती काय झाली मुंबईमध्ये झाली. आणि त्याचे जे अध्यक्ष होते ते व्यामोचंद्र बॅनर्जी होते. आणि असं होत म्हणजे लॉर्ड रे हे जे होते ते अध्यक्ष होणार होते परंतु सरकारचा प्रत्यक्ष सहभाग म्हणजे भारतीय लोकांना अमान्य होता की ब्रिटिश लोक आमची सभा म्हणजे आम्ही संघटना स्थापन करत आहे, भारतीय लोकांसाठी ती संघटना स्थापन होत आहे, त्याचे अध्यक्ष कुणीतरी भारतीयच असायला पाहिजे, इंग्रज असायला नको. यासाठी लॉर्ड रे होते, मुंबईचे गव्हर्नर होते त्यावेळेचे ते. तर त्यांना काय केलं वगळण्यात आलं आणि त्याऐवजी व्यामोचंद्र बॅनर्जी यांना अध्यक्ष बनवण्यात आलं. आणि हा सल्ला कोणा दिला होता तर लॉर्ड डफरिन यांनी तो दिला होता. कारण त्यांना सुद्धा काय पाहिजे होतं एक सुरक्षा भिंत पाहिजे होती, यासाठी असं लॉर्ड डफरिन यांनी केलं होतं. आणि ठिकाण कुठलं होतं तर गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाला होती मुंबईमधली. त्या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसची ही जी पहिली सभा आपल्याला पाहायला मिळते ती भरली होती आणि तिथेच इथे स्थापना झालेली होती काँग्रेसची 28 डिसेंबर 1885 मध्ये. आणि याचे कार्यवाहक सुद्धा विचारतात. काशीनाथ त्र्यंबक तेलंग जे आहेत हे त्याचे कार्यवाहक होते. सचिव जे होते ॲलन ह्यूम होते. म्हणून आपल्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये ॲलन ह्यूम हे जे आहेत म्हणजे ते आपण बघतो संस्थापकही होते आणि त्याचे सचिव सुद्धा होते. आणि पहिल्या अधिवेशनाला 72 प्रतिनिधी जे होते भारतातील ते उपस्थित होते आणि मुंबई प्रांतातील 38 सदस्य होते. म्हणून लक्षात ठेवा. अशा प्रकारे ही काही माहिती चा मुख्य उद्देश काय होता किंवा पहिल्या अधिवेशनामध्ये अध्यक्ष भाषणामध्ये व्यामोचंद्र बॅनर्जी यांनी काय उद्दिष्टे सांगितली होती त्यामध्ये राष्ट्रीय भावनेचा विकास करणे किंवा भारतीयांच्यात ऐक्याचा विकास करणे किंवा दृढीकरण करणे हा याचा उद्देश या संघटनेचा प्रमुख उद्देश त्यांनी सांगितला होता किंवा उद्दिष्टे सांगितली होती असं तुम्ही म्हणू शकता. एक प्रश्न सुद्धा पडलेला आहे की जसं यामध्ये 2 मुस्लिम नेते उपस्थित होते त्यामध्ये प्रामुख्याने RM सयानी होते आणि MS धर्मसी होते. हे जे होते ते प्रमुख 2 मुस्लिम नेते जे होते त्यावेळेस उपस्थित होते. आणखी इंग्रज अधिकारी कोणकोणते होते आता मी तुम्हाला सांगितलं जसं ॲलन ह्यूम, विल्यम वेडरबर्न आहेत, न्यायमूर्ती जॉर्डिन आहेत, त्याच्यानंतर हेनरी कॉटन आहे, कर्नल फेल्स आहेत आणि प्राध्यापक वर्ड्सवर्थ आहेत. एवढे इंग्रज अधिकारी तिथे हजर होते. प्रकारे हे इतिहासाचेच प्रश्न आहेत. मी खूप डिटेलपणे इतिहासाचे प्रश्न घेतले. तर अशा प्रकारे बाकीचे सुद्धा PYQ आहेत ते आपण कव्हर करणार आहोत. तर हे PYQ तुम्हाला कसे वाटले यामधून मी जास्तीत जास्त एरिया कव्हर करण्याचा प्रयत्न केला म्हणजे कमी वेळेत जास्तीत जास्त आउटपुट देण्याचा प्रयत्न केला. तर यामध्ये तुमचे बरेचसे प्रश्न कव्हर झाले असते, बरेचशा टर्मिनॉलॉजी क्लिअर झाले असतील. तर अशा प्रकारे कुठल्या सब्जेक्टवर किंवा तुम्हाला कुठले PYQ पाहिजेत ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं किंवा हे PYQ अनालिसिस तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा. आणि याचे महत्वाचे जे पेजेस आहेत जे मी नोट्स इथे काढलेले आहेत त्या तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर टाकून देईल. टेलिग्रामची लिंक आहे आणि बाकीचे सुद्धा आपण या चॅनलवर जे काही लेक्चर घेतलेले आहेत त्याच्या ज्या लिंक आहेत त्या तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मिळून जातील. तर अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.